हॅलो, आज आम्ही निघालो आहोत रत्नागिरीला। अर्धा तास वेट केल्यानंतर फायनली कोकण कन्या आले आणि मी कोकण कन्या ट्रेनमध्ये चढलो। 30 रुपये देऊन आम्ही एक चादर आणि एक उशी घेतली। फायनली आमचा प्रवास असा सुरू झाला। त्यानंतर आम्ही सकाळी 6 वाजता रत्नागिरी स्टेशनला उतरलो। यावेळी आम्ही पूर्ण प्रवास बाईकने करणार होतो आणि बाईक आम्हाला सकाळी 8 वाजता मिळणार होती। 1 तास वेट केल्यानंतर आम्ही रिक्षा स्टँडवर आलो। बाईक पिकअप लोकेशन लांब असल्यामुळे तिथपर्यंत आम्ही रिक्षाने गेलो। 30 रुपये पर सीटने आम्ही रिक्षाने साळवी स्टॉपला उतरलो। तिथून थोडा पुढे गेल्यावर रत्नागिरी सहकारी पतपेढीच्या समोरच बाईक लावली होती। बाईकचे फोटोज व्हिडिओज काढल्यानंतर 700 रुपये पर डे आणि 1000 रुपये डिपॉझिट देऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। रत्नागिरी सिटीमधील मारुती मंदिरच्या समोरच आसरा लॉजमध्ये आम्ही आदल्या दिवशीच बुकिंग केलं होतं। आसरा लॉजमध्ये नॉन AC आणि AC या दोन्ही प्रकारच्या रूम रिझनेबल प्राईजमध्ये उपलब्ध आहेत। लॉजमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही रिसेप्शनला जाऊन आमच्या बुकिंग फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या। थोडा वेळ वेट केल्यानंतर आम्हाला आमची रूम मिळाली। रत्नागिरीत आल्यानंतर याच लॉजमध्ये आम्ही दरवेळी येण्याचं कारण येथील टॉयलेट्स आणि बाथरूम आणि रूमसुद्धा एकदम स्वच्छ असते। फ्रेश झाल्यानंतर लॉजच्या समोरच असलेल्या मिथिला हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केल्यानंतर पुढे निघालो। 40 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही अडिवरे येथील महाकाली मंदिरात पोहोचलो। ओटी घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि हातपाय धुवून गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी गेलो। हे मंदिर अतिशय सुबक, सुंदर आणि शांत आहे। मंदिरातच माता महालक्ष्मी आणि माता सरस्वती यांचं सुद्धा मंदिर आहे। तसेच मंदिराच्या मागच्या आणि पुढच्या बाजूस रवळनाथ, गणपती, महादेव, राम, लक्ष्मण, सीता, मारुती यांचे सुद्धा मंदिर आहे। नंतर आम्ही प्रसादालयात जाऊन 100 रुपये प्रति ताटने जेवण जेवलो। नंतर आम्ही पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मठात आलो। मठात आल्यानंतर माझी आवडती एक गोष्ट म्हणजे इथे पाय धुण्यासाठी ही अशी एक उत्तम सोय केली आहे। मठामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी मनाई असल्यामुळे मी तेथील फोटोज आणि व्हिडिओ काढू शकले नाही। पुढे आम्ही भगवती मंदिर येथे आलो। हे मंदिर रत्नागिरीमध्ये मांडवी येथे स्थित आहे। या मंदिराला रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला देखील म्हटले जाते। या मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आम्ही तोंडदे गावातील नवलाई पावलाई देवीच्या मंदिरात आलो। अशा प्रकारे 140 किलोमीटरचा प्रवास आम्ही 700 रुपये बाईक आणि 450 रुपये पेट्रोल यामध्ये केला। त्यानंतर पुन्हा कोकण कन्या पकडून मुंबईसाठी रवाना झालो।